म्हणून माणसाला जवळ करताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. जात नाही पाहिली, पात नाही पाहिली, कोणता धर्म नाही पाहिला, पक्ष नाही पाहिला. हे बघा, माणूस जिवंत असेपर्यंत ना त्याचं महत्व कळत नाही. जे काल बोलले ना, अजितदादा जिवंतपणे त्याच्यावर प्रत्येकजण तुटून पडायचा प्रयत्न करत होते. कसं घेरायचं या माणसाला, कसं त्यांना अडचणीत आणायचं. तुम्ही पाहिले. नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काल शोक प्रस्तावावर बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्याच पाठीमागे बसलेला एक मंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू उभ्या महाराष्ट्राने पाहिले. तेच मंत्री संजय शिरसाट साहेब आपल्या सोबत आहेत. सर, काय आठवण आहेत अजितदादांच्या? काल एक व्हिडिओ व्हायरल झाला की ते बोलत असताना तुमचे अश्रू सर्व महाराष्ट्राने पाहिले. काय आठवण आहेत तुमच्या? हे बघा, अजितदादा हे कोण्या पक्षाचे नेते नव्हते. अजितदादांनी जे संबंध प्रत्येकाची स्थापित केले होते, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची, इतर सर्वांशी, ते इतक्या वेगळ्या पद्धतीचे होते की अजितदादा म्हणला तर आपला माणूस वाटायचा. आणि आपला माणूस अचानक आता 1 महिना होत आलाय. मी लास्ट कॅबिनेटला त्यांना पाहिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होतो. या सगळ्याला वेदना देणारा प्रसंग आहे. म्हणून माणूस म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या. म्हणून डोळ्यात अश्रू येणं हे काही विशेष नाही. त्यांच्याबद्दलच्या असलेल्या त्या संवेदना आहेत. काय ह्या माणसाने झालं आयुष्यभर इतका कडक शिस्तीचा माणूस, रोज 12-14 तास काम करणारा माणूस अचानक जातो ना, तर त्याचा एक वेगळा इफेक्ट आमच्यासारख्या मनावर होतो. आणि म्हणून तो तो प्रसंग आठवला आणि आले अश्रू. दादांची अशी एक कुठली आठवण आहे की जी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील? बघ, दादा कधी कुणाच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नव्हते. दादांना मी अनेक वेळेला जेव्हा जेव्हा वेळ मागितला, तातडीने त्यांनी मला वेळ दिली. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, इतका मोठा नेता, पॉवरफुल नेता, परंतु जेव्हा आम्ही भेटायचो ना, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा या शिरसाटजी आदबीने बोलणं ज्याला म्हणतात ना, इतका कडक स्वभावाचा माणूस. आणि हातात हात घेणं, ते गळ्याला गळा मिळवणं, ह्या गोष्टी नाही विसरू शकत नाही. माझ्याकडे संभाजीनगरला आले होते. आम्ही एका कार्यक्रमामध्ये होतो. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला सुनावलं, शिरसाट साहेब इकडे बसा. कार्यकर्ते असतात ना, आजूबाजूला बसायची स्पर्धा करतात. त्यांनी नाही ऐकलं. शिरसाट साहेब इकडे या. कार्यकर्ता तुला कळतं काय? आपले संजय शिरसाट साहेब आहेत ते. म्हणून माणसाला जवळ करताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. जात नाही पाहिली, पात नाही पाहिली, कोणता धर्म नाही पाहिला, पक्ष नाही पाहिला. असा असलेला माणूस जेव्हा आपल्या जवळ राहतो, त्या टायमाला खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये काही जरी असलं, पक्षाच्या व्यतिरिक्त असलेले असे चांगले लोक आहेत, याची जाणीव होते. आता पण तुम्ही भावनिक झालात. काल उद्धव ठाकरेंनी पण बोलले की अजितदादांवर जे आरोप झाले 70,000 कोटींचे, अगदी त्रास देण्याइतपत आत्महत्या करा असे इतके आरोप झाले. आणि त्यानंतर काल त्यांच्या श्रद्धांजलीपर भाषणं झाली. पण राजकारण इतकं वाईट आहे की जे जिवंत असताना त्यांना हे झालं ना, आता श्रद्धांजली त्यांच्याबद्दल एवढं बोललं. हे बघा, माणूस जिवंत असेपर्यंत ना त्याचं महत्व कळत नाही. जे काल बोलले ना, ते खरं आहे ना. सिंधुताई सपकाळ एक वाक्य बोलायचे की या महाराष्ट्रात माणूस मेल्यावरच मोठा होतो. नाही, आता सिंधुताई सपकाळ बोलायचे ते सत्य आहे ना. माणूस मेल्यावर नंतर त्याच्याबद्दलची असलेली त्यांनी केलेली कामं, अजितदादा जिवंतपणे त्याच्यावर प्रत्येकजण तुटून पडायचा प्रयत्न करत होते. कसं घेरायचं या माणसाला, कसं त्यांना अडचणीत आणायचं. तुम्ही पाहिले, कॅमेरे असतील किंवा कोणतेही असेल, टपूनच असायचे. अजितदादा काय बोलतोय, एक वाक्य जरी काढलं, एक शब्द जरी काढला, तर त्याची दिवसभर बातमी चालायची. म्हणून अजितदादा अडचणीत कसे येतील हा प्रयत्नच प्रत्येकाने केला होता. परंतु अजितदादा त्याच्यातूनही बाहेर आले आणि आपलं नेतृत्व सिद्ध केलं. यालाच मेल्यानंतर सुद्धा त्यांचे मोठ्यापणाचे कौतुक किंवा गोडवे या सर्वांना गावा लागले. हे होते संजय शिरसाट साहेब. त्यांनी आपल्या अजित पवार यांच्याबद्दलच्या आठवणी या ठिकाणी त्यांनी आपल्यासोबत शेअर केल्या आहेत. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.